वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या एकूण 935 नामनिर्देशन पत्रांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या छाननी दरम्यान 9 प्रभागातील 29 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र बाद ठरले आहेत। तर डी प्रभागातील वॉर्ड क्रमांक 15, 17 आणि 22 मधील छाननी उशिरापर्यंत सुरू राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। वसई विरार महानगरपालिकेच्या 115 नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। तर 30 डिसेंबर पर्यंत एकूण 2952 नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले। तर नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच 30 डिसेंबर पर्यंत एकूण 935 अर्ज दाखल झाले। बुधवारी सकाळी 11 वाजेपासून सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नामनिर्देशन पत्रांची सखोल छाननी करण्यात आली। यामध्ये उमेदवारांची कागदपत्रे, ना हरकत प्रमाणपत्रे, अर्जातील सर्व रकाने नीट भरल्या आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली। या छाननीनंतर एकूण 843 नामनिर्देशन पत्रे वैध ठरवण्यात आली असून 92 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे। दरम्यान आतापर्यंत 9 प्रभागातील एकूण 44 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। त्यानंतर शनिवारी 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून वैध उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे। दरम्यान प्रभाग निहाय पाहता ए, बी, डी, सी, ई, एफ, जी, एच आणि आय या सर्व प्रभाग समित्यांमध्ये अर्जांची छाननी पूर्ण झाली असून प्रभाग समिती डी अंतर्गत काही वॉर्डमध्ये उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्याचं चित्र पाहायला मिळाले। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।